टुरिस्ट व्हिसावरती भारतात आलेले 3 अमेरिकन नागरिक ख्रिश्चन धर्माचा प्रसार करताना आढळून आल्यानंतर त्यांना 10 मेच्या आत देश सोडून जाण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले। 3 अमेरिकन नागरिक टुरिस्ट व्हिसा मिळवून काही दिवसांपूर्वी भारतात आले। पिंपरी चिंचवडमधल्या एका हॉटेलमध्ये त्यांनी 26 एप्रिलला मुक्काम केला। 27 तारखेला त्या पुण्यातल्या शुक्रवार पेठेत आले। त्यावेळी त्यांच्याकडे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत छापण्यात आलेली पत्रकं होती। शुक्रवार पेठेतील एका ड्रायव्हरला त्यांनी त्यातील एक पत्रक देऊन ख्रिश्चन धर्म इतर धर्मांपेक्षा कसा चांगला आहे हे सांगण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न केला। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मंदार, अत्यंत धक्कादायक गोष्ट घडलेली आहे पुण्यामध्ये। कशा पद्धतीने ख्रिस्ती धर्माचा प्रचार त्यांच्याकडून सुरू होता आणि आता पुढे काय कारवाई होती? या 3 अमेरिकन नागरिकांकडे चौकशी करण्यात आली तेव्हा ते या आधी देखील कधी टुरिस्ट व्हिसावरती तर कधी बिझनेस व्हिसावरती भारतात आल्याचं समोर आलंय। मात्र बिझनेस करण्यासाठी म्हणून भारतात आलेले हे 3 अमेरिकन नागरिक कुठेही बिझनेस करताना पोलिसांना आढळून आलेले नाहीत। त्यामुळं या 3 नागरिकांच्या व्यतिरिक्त आणखी कोणी व्यक्ती किंवा आणखी कोणी संघटना या प्रकारामध्ये सहभागी आहे का याचा देखील पोलीस तपास करतायत। पुण्यातील शुक्रवार पेठेमध्ये एका ड्रायव्हरला पत्रक देऊन त्यांनी त्यांच्या धर्माचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा या 3 अमेरिकन नागरिकांना पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये असलेल्या विशेष शाखेत नेण्यात आलं आणि तिथं त्यांच्याकडे चौकशी केली असता हा सगळा प्रकार समोर आलाय। 10 मेच्या आत या तिघांनाही भारत सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले। मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.